श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. वडाच्या झाडा एवढं आयुष्य मिळो तुला आणि जन्मजन्मी असाच तुझा सहवास मिळो मला. तर 3 जून 2023 रोजी वटसावित्री पौर्णिमा आहे. ही वटसावित्री पौर्णिमेची पूजा आपल्याला कोणत्या वेळेमध्ये करायची आहे, कोणत्या वेळेत आपल्याला चुकूनही ही पूजा करायची नाही. त्याचबरोबर मासिक धर्म असेल, सुतक असेल, मासिक पाळीच्या 5व्या दिवशी करावी का 4थ्या दिवशी करावी, या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी आजच्या व्हिडिओमध्ये देणारच आहे. त्याचबरोबर गर्भवती महिलांनी कोणते नियम पाळायचे आहेत, हा उपवास तुम्ही करत असाल तर उपवास कोणत्या वेळेमध्ये सोडायचा आहे, ही सगळी माहिती मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. ज्येष्ठ पौर्णिमा ही वटसावित्री पौर्णिमा नावाने ओळखली जाते. सुवासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात. वास्तविक पाहता वटसावित्रीचे व्रत हे 3 दिवसाचे असते. ज्या महिलांना संपूर्ण 3 दिवस व्रत करणे शक्य नाही, त्या महिलांनी केवळ वटपौर्णिमेच्या दिवशी विधिवत हे व्रत करायचे असते. वटसावित्रीच्या दिवशी सुवासिनी महिला वडाची झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असतात. सकाळची कामं उरकल्यानंतर सौभाग्य अलंकार परिधान करून वडाचे पूजन केले जाते. आधुनिक काळामध्ये तर वडाच्या झाडाची फांदी आणून पूजन करण्याची प्रथा सुरू झाली आहे, पण तशी पद्धत खूप चुकीची आहे. यामुळे तुम्हाला संपूर्ण पूजेचं फळ मिळत नाही. वडाच्या झाडाखाली जाऊनच तुम्ही पूजा केली किंवा एखादं छोटंसं रोपटं तुम्ही घरामध्ये आणून त्याची पूजा केली तर त्याचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळत असतं. तर वटसावित्री पौर्णिमा जी आहे 3 जून 2023 रोजी आहे. तर ही ज्येष्ठ पौर्णिमा जी आहे ती 3 जून 2023 रोजी सकाळी 11:17 सुरू होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी 4 जून 2023 रोजी सकाळी 9:11 समाप्त होणार आहे. तर 2 दिवस जरी ही पौर्णिमा असली, म्हणजे शनिवारी दिवसभर आहे आणि रविवारी सकाळी 9:11 जरी असली, तरी कोणत्या शुभ वेळेमध्ये तुम्हाला ही पूजा करायची आहे. कारण जर तुम्ही चुकीच्या वेळेमध्ये ही पूजा विधी केली तर तुम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण हे व्रत करत असतो, त्यासाठीच ते चुकीच्या वेळेवर नाही तर योग्य शुभ मुहूर्तावरती केले तर या व्रताचे संपूर्ण फळ आपल्याला मिळते. यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात आणि या दिवशीच सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणले होते. त्यामुळे वटपौर्णिमेला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. वटसावित्री व्रताच्या दिवशी वडाचे झाड म्हणजेच वटवृक्षाची पूजा केली जाते, कारण या झाडाच्या पारंब्याजवळ सावित्रीच्या मृत पतीचा मृतदेह सुरक्षित ठेवला होता. तसेच वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्याने वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली होती. नवविवाहित स्त्रियांपासून ते प्रत्येक सौभाग्यवती स्त्री या दिवसाची आतुरतेने वाट बघत असते. पण तुमचं नुकतंच लग्न ठरलेलं असेल तर तुम्ही कुमारिका आहात, जोपर्यंत तुम्ही 7 फेरे घेत नाहीत तोपर्यंत तुम्ही हे व्रत करू शकत नाही. मला बऱ्याचशा कमेंट आले होते की ताई आमचं लग्न ठरलेलं आहे आणि आम्ही हे व्रत करू शकतो का. तर नाही, जोपर्यंत तुम्ही 7 फेरे घेत नाही तोपर्यंत तुम्ही हे व्रत करू शकत नाही. कारण हे जे व्रत आहे ती फक्त सौभाग्यवती स्त्रीच करू शकते. जिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे ती स्त्री हे व्रत करू शकते. त्यामुळे कुमारिका मुलींनी, म्हणजेच ज्यांचं लग्न जरी जुळलेलं असेल तरी त्या मुली हे व्रत करू शकत नाहीत. ही वटपौर्णिमा अतिशय खास आहे, कारण या दिवशी 3 शुभयोग जुळून आलेले आहेत: शिवयोग, सिद्धियोग आणि रवियोग. शनिवारी सकाळपासूनच शिवयोग सुरू होणार आहे, दुपारी 2:48 असणार आहे. त्यानंतर सिद्धियोग दुपारी 2:48 पासून संपूर्ण रात्र असणार आहे. तर रवियोग जो आहे तो पहाटे 5:23 सुरू होणार आहे, तो सकाळी 6:16 असणार आहे. या दिवशी उपवास करण्याला सुद्धा अतिशय महत्त्व आहे. जर तुमच्याकडे संपूर्ण दिवसभर उपवास करत असतील, म्हणजे निरंकाळ उपवास करत असतील, फक्त फलाहार घेऊन म्हणजे साबुदाणा खिचडी वगैरे खाऊन तुम्ही हा उपवास करत असाल तर त्याप्रमाणे तुम्ही उपवास करायचा आहे. आणि जर तुमच्याकडे उपवास केला जात नाही, म्हणजे वडाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर हा उपवास सोडला जातो, तर तसं तुम्ही करू शकता. तुमची पूजा झाल्यानंतर तुम्ही घरी येऊन जेवण करून हा उपवास सोडू शकता. मात्र त्यानंतर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस परत जेवण करायचं नाही, म्हणजे एक टाइम जेवून तुम्हाला हा उपवास करायचा असतो. पण बऱ्याच जणांकडे हा उपवास फक्त वडाच्या झाडाची पूजा होईपर्यंत केला जातो, त्यानंतर मग त्याला काहीच अटी व नियम नसतात. तर तुमच्या घरातल्या प्रथेनुसार तुम्ही ही पूजाविधी करू शकता, उपवास करू शकता. आणि बऱ्याच जणांकडे हा उपवास दिवसभर पकडला जातो आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सकाळी 10च्या नंतर सोडला जातो. त्याचबरोबर तुमचा मासिक धर्म सुरू असेल किंवा तुम्हाला सुतक असेल तर अशा वेळेस ही पूजाविधी किंवा तुम्ही हा उपवास करू शकता का.
तर तुमचा मासिक धर्म असेल तर तुम्ही ही पूजाविधी करू शकणार नाही, कारण हे जे व्रत आहे तुम्ही तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करणार आहात. त्यामुळे मासिक धर्मामध्ये आपण कोणताच पूजाविधी करत नाही. त्यासाठीच ही पूजाविधीसुद्धा तुम्हाला करता येणार नाही. पण उपवास मात्र तुम्हाला करता येईल, कारण उपवास जरी तुम्ही मासिक धर्मामध्ये केला तरी संपूर्ण पूजेचं फळ तुम्हाला मिळेल. मात्र तुम्ही असं म्हणाल की माझा पिरियडचा 4था दिवस आहे आणि आता मी ही पूजा करू शकते का? जर तुमचा पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच 3 जून रोजी 4था दिवस असेल, तर दुसऱ्या दिवशी सकाळी 9:11 पर्यंत वटसावित्री पौर्णिमा आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच तुमचा 5वा दिवस आला रविवारी, तर त्या दिवशी तुम्ही डोक्यावरून अंघोळ करायची आहे आणि त्यानंतर सकाळी 9:11 आधीच तुम्हाला हा पूजाविधी करून घ्यायचा आहे. पण जर तुमचा 3रा किंवा 4था दिवस असेल, तर अशा वेळेस तुम्ही ही पूजाविधी करू नका. उपवास मात्र तुम्ही करू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला सुतक असेल, घरातल्याच एखाद्या व्यक्तीचं निधन झालेलं असेल, तर अशा वेळेससुद्धा तुम्हाला ही पूजाविधी करता येणार नाही. उपवास तुम्ही करू शकता, कारण उपवास करण्याला सुतक, मासिक धर्म याचं कोणतंच बंधन नसतं. पण तुम्हाला संपूर्ण पूजेचं फळ मिळत असतं. पण सुतक असल्यामुळे पहिले 10 दिवस हे तुम्हाला पाळावेच लागतात आणि या काळामध्ये तुमच्या घरामध्ये कोणत्याच पूजा अर्चना होत नसतात. त्यासाठीच वटसावित्रीची पूजाविधीसुद्धा तुम्हाला करता येणार नाही. पण उपवास जरी केला तरी तुम्हाला त्या पूजेचं संपूर्ण फळ मिळतं. कारण वटसावित्रीचं व्रत जे आहे ते सुतक, मासिक धर्म या काळामध्ये सुद्धा तुम्हाला मनोभावे करता येतं. उपवास करून सुद्धा हे व्रत करता येत असतं. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण हे व्रत करत असतो आणि मासिक धर्म, सुतक या नैसर्गिक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या हातात नसतात. त्यासाठीच आपल्याला काहीही दोष लागत नसतो आणि आपल्याला व्रताचं संपूर्ण फळ मिळत असतं. मात्र मासिक धर्म आणि सुतक या काळामध्ये चुकूनही तुम्ही ही पूजाविधी करू नका. तर गर्भवती स्त्रियांनी ही पूजाविधी करावी का? तर गर्भवती स्त्रिया 7 महिन्याच्या आधीपर्यंत ही पूजाविधी करू शकतात. 7 महिन्याच्या नंतर त्यांनी फक्त उपवास करावा किंवा घरी तुम्ही वडाच्या झाडाचे फोटो फ्रेम असेल तर त्याची पूजा करू शकता. पण वडाच्या झाडाला फेरे मात्र मारू नयेत. बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींच्या कमेंट होत्या, की 1 महिना झाला असेल किंवा 3 महिने झाले असतील, तर अशा वेळेस ही पूजाविधी करू शकतो का? तर मी जसं सांगितलं, की 7व्या महिन्याच्या आधीपर्यंत तुम्ही ही पूजाविधी करू शकता. वडाच्या झाडाजवळ जाऊन करू शकता. पण 7व्या महिन्यानंतर तुम्ही वडाच्या झाडाजवळ जाऊ नका आणि 7 फेरेसुद्धा घेऊ नका. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वडाच्या झाडाला किती फेरे घ्यावेत. आता प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते. कोणाकडे 3च फेरे घेतात, कोणाकडे 5 फेरे घेतात. पण ही वटसावित्री पौर्णिमेची जी पूजाविधी आहे, यामध्ये 7 फेरे घ्यायचे असतात. कारण 7 जन्मासाठी आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असतो. जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करत असतो. त्यासाठी योग्य पद्धत जी आहे ती 7 फेरे घेण्याचीच आहे. त्यासाठीच तुम्ही वडाच्या झाडाला 7 प्रदक्षिणाच मारल्या पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी कोणत्या रंगाची साडी घालायची आहे, कोणता शुभ रंग आहे, ज्यामुळे या व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल. तर या दिवशी तुम्ही तसं तर कुठल्याही रंगाची साडी घालू शकता, पण त्यातल्या त्यात पिवळ्या रंगाची साडी घातली तर पिवळा रंग जो आहे तो भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. तसंही कोणत्याही शुभ कार्यामध्ये पिवळा रंग जर घातला तर तो शुभ मानला जातो. तर पिवळ्या रंगाची साडी तुम्ही घालू शकता किंवा तुम्ही हिरव्या रंगाची साडी घालू शकता. हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक आहे. तर हिरव्या रंगाची साडी तुम्ही नक्की घाला किंवा तुम्ही लाल रंग घालू शकता. लाल रंग माता लक्ष्मींना अतिशय प्रिय असा रंग आहे. तर या 3 रंगाच्या साड्या तुम्ही घालू शकता. या व्यतिरिक्त तुमच्याकडे जी असेल ती साडी तुम्ही घाला, पण फक्त काळा आणि पांढरा रंग सोडून. कारण काळा आणि पांढरा रंग वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी शुभ मानला जात नाही. यासाठीच तुम्हाला ही काळजी वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून घ्यायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कोणत्या वेळेमध्ये ही पूजाविधी चुकूनही करायची नाही. तर दिवसभर जरी पौर्णिमा असली म्हणजे 3 जून 2023 रोजी सकाळी 11:17 ही पौर्णिमा सुरू होणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 जून पर्यंत 9:11 ही पौर्णिमा असणार आहे. तर ही पूजाविधी दिवसभर तुम्ही करू शकता का? तर फक्त 2 तास जे आहेत ते खूप शुभ आहेत आणि काही वेळ जी अशी आहे जी खूप अशुभ आहे. या वेळेमध्ये तुम्ही जर ही पूजाविधी केली तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. तर ती वेळ कोणती आहे? 3 जून 2023 रोजी सकाळी 9:11 पासून ते सकाळी 10:44 पर्यंत राहू काळ आहे. या काळामध्ये वटसावित्री पौर्णिमेची पूजा तुम्ही करू नका. कारण राहू काळामध्ये जरी तुम्ही पूजा केली तरी त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही. ती तुमची पूजाविधी व्यर्थ जाणार आहे. पण पौर्णिमा जी आहे ती सकाळी 11:17 पासून सुरू होणार आहे. त्यामुळे राहू काळ जो आहे तो पौर्णिमा सुरू व्हायच्या आधीच लागणार आहे. पण तर बऱ्याचशा स्त्रिया ज्या आहेत त्या वर्किंग असतात आणि अशा वेळेस त्या सकाळी-सकाळीच पूजा करून घेतात आणि त्यानंतर ऑफिसला जातात.
पण ऑफिसला जरी जायचं असेल तरी तुम्ही ती पूजा ऑफिसमधून आल्यावर सुद्धा करू शकता. कारण पौर्णिमा जी आहे ती दिवसभर आहे. पण राहू काळामध्ये किंवा पौर्णिमा सुरू व्हायच्या आधीच तुम्ही ही पूजा केली तर तुम्हाला त्याचं संपूर्ण फळ मिळणार नाही. त्यासाठीच तुम्ही मग या वेळेनंतरच ही पूजा विधी करा. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा काळ ज्यामध्ये आपल्याला ही पूजाविधी चुकूनही करायची नाहीये, तो म्हणजे यमगंडम काल आहे. या काळामध्ये तुम्ही पूजाविधी केली तर त्याचं संपूर्ण फळ मिळत नाही, त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. आणि ती वेळ कोणती आहे? तर ती वेळ आहे दुपारी 2:14 पासून ते दुपारी 3:45 आणि त्या वेळेनंतर मग तुम्ही पूजाविधी करायची. कारण यमगंडम काळामध्ये तुम्ही ही पूजाविधी केली तर मग तुम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगावेच लागतील. कारण तो यमाचा काळ आहे आणि आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पूजाविधी करणार आहोत. त्यासाठीच चुकूनही तुम्हाला दुपारी 2:14 पासून ते 3:45 ही पूजाविधी करायची नाही. त्याचबरोबर भर उन्हात सुद्धा ही पूजाविधी करू नये, म्हणजे वटसावित्री पौर्णिमेची पूजा करू नये असं म्हणतात. कारण भर उन्हात केलेली पूजासुद्धा तुम्हाला संपूर्ण पूजेचं फळ देत नाही. तुमची पूजा व्यर्थ जाते. कारण भर ऊन कधी असतं तर जेव्हा सूर्य आपल्या माथ्यावरती येतो दुपारी 12 वाजता त्यावेळेमध्ये सुद्धा ही पूजाविधी करू नये असं म्हणतात. तर पौर्णिमा सुरू कधी होते तर 11:17 सुरू होते. तर दुपारी 12च्या आत तुम्ही ही पूजाविधी करून घ्या किंवा मग 12:30च्या नंतर तुम्ही ही पूजाविधी करू शकता आणि त्यातल्या त्यात अभिजित मुहूर्तावरती केलेली पूजा तुम्हाला संपूर्ण पूजेचं फळ देते. तर अभिजित मुहूर्त कोणता आहे? तर अभिजित मुहूर्त जो आहे तो दुपारी 12:30 ते 1:14 असणार आहे. तर या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही ही पूजाविधी केली तर तुम्हाला त्याचे शुभ फळ मिळतात. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं पौर्णिमेच्या आधी राहू काळ आहे. या काळामध्ये गडबडीमध्ये तुम्ही पूजाविधी केली तर तुम्हाला संपूर्ण पूजेचं फळ मिळणार नाही आणि त्याचबरोबर तुम्हाला दुष्परिणाम भोगावे लागतील. हा काळ सोडून द्यायचा. ऑफिसमधून आल्यानंतर सूर्यास्ताच्या आधीच तुम्ही ही पूजाविधी करायची आहे आणि ज्या स्त्रियांना दुपारी जमणार नाही त्यांनी संध्याकाळच्या वेळेत ही पूजाविधी करायची आहे. आणि अभिजित मुहूर्तावर ज्या स्त्रियांना पूजा करायची आहे त्यांनी दुपारी 12:30 नंतर ही पूजा दुपारी 2:14 आतच ही पूजाविधी करायची. कारण त्यानंतर यमगंडम काळ सुरू होणार आहे. कारण यमगंडम काळामध्ये केलेली पूजाविधी तुम्हाला पूजेचं संपूर्ण फळ देणार नाही, उलट तुम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. तर मैत्रिणींनो, वटसावित्री पौर्णिमा 2023 म्हणजेच 3 जून रोजी हे 2 तास म्हणजेच अभिजित मुहूर्ताचे आणि त्यानंतर यमगंडम काळानंतरचे हे 2 तास खूप महत्त्वाचे आहेत, शुभ आहेत. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि पतीला चांगले आरोग्य मिळावे यासाठी वडाच्या झाडाखाली जाऊन वटसावित्री पौर्णिमेचं हे व्रत तुम्ही आवर्जून करा. मासिक धर्म, सुतक यामध्ये तुम्ही ही पूजाविधी करू नका. उपवास करून तुम्ही हे व्रत करा. आणि गर्भवती स्त्रियांनी कोणते नियम पाळायचे आहेत ही सगळी माहिती मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर केली. अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. आणि याचबरोबर आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.